शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर कृष्णा मधुकर आवारे आणि तुम्ही सर्वजण बघत आहात श्रीकृष्ण कृषी सल्लागार हा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण टोमॅटो पिकामध्ये कुठल्या कुठल्या किडी जास्त आपल्याला प्रादुर्भाव करत असतात त्या बघणार आहोत. व सर्वात शेवटचा मुद्दा जो आपला असेल की भविष्यामध्ये सध्या तरी आता अमावस्या जवळ येत चाललेली, अमावस्यामध्ये खरंच आपण जी प्रॅक्टिसेस वापरतोय की अमावस्याला अंडे घालते कितपत खरं आहे या गोष्टी देखील बघणारच आहोत. पण जर अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे ती कुठल्याही प्रकारची असो आणि तो अळीचा प्रादुर्भाव जर आपल्याला नियंत्रित आणायचा आहे तर आपण कुठली फवारणी घेऊ शकतो. किंवा जर ढगाळ वातावरण आहे, सतत पाऊस पडतोय आणि अशा पावसामध्ये कुठलं कॉम्बिनेशन किंवा कुठलं केमिकल्स मला अळी नियंत्रणात आणण्यासाठी चांगलं मदत करणार आहे ते आपण बघणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी जशी जशी टोमॅटो पिकाची स्टेज येत असते तशी जशी टोमॅटो पिकाची वाढ होत असते त्या वाढीनुसार कुठले कुठले इन्सेक्ट आपल्या टोमॅटो पिकावरती अटॅक करत असतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ ही शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण टोमॅटो या पिकाचे प्लांटेशन करतो, प्लांटेशन पासून कुठल्या किडी ज्या अटॅक करत असतात त्यात पहिली जी कीड आहे सगळ्यात महत्वाची, अनेक शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये ह्या किडीने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे. तर ती म्हणजे सगळ्यात पहिली हुमणी. हुमणी ज्याला आपण इंग्लिश मध्ये व्हाईट ग्रब म्हणत असतो, त्यालाच काही विभागामध्ये हाबू देखील म्हणत असतात. मित्रांनो, ही जी काही हुमणी आहे ही ज्या क्षेत्रामध्ये, लक्षात घ्या, ही निसर्गाची रचना आहे, ज्या क्षेत्रामध्ये पावसाळ्यामध्ये जमीन ही अगदी भुसभुशीत असते मात्र उन्हाळ्यामध्ये ती जमीन अगदी कडक होते आणि अशी कडक झालेली जमीन भुसभुशीत ठेवण्यासाठी निसर्गाच्या नियमानुसार तीन जे आपले मित्र कीटक आहेत किंवा अनेक मित्र कीटक आहेत जमीन भुसभुशीत करण्यासाठी, त्याच्यामध्ये 3 नंबरची जी आहे ती हुमणी आहे. सगळ्यात पहिली जी आहे अर्थवर्म, जे आपण ज्याला गांडूळ म्हणत असतो, ते आपली जमीन भुसभुशीत करत असतात. दुसरं आहे उंदीर. तिसरं आहे जे काही आपण हरू लिहिलेलं आहे किंवा हुमणी लिहिलेलं आहे, हरू हबू असं बरेच विभागामध्ये म्हणत असतात. चौथं आहे खेकडी, जे काही खेकडं असतं ते पण किरवी बऱ्याचशा विभागामध्ये म्हणत असतात. ते देखील जमीन भुसभुशीत करायचं काम करत असतं आणि त्या मित्र कीटकांमधलीच ही कीटके. पण टोमॅटो पिकाला ही मोठ्या प्रमाणात घातक आहे असं म्हणायला हरकत नाही. किंवा टोमॅटो सारखे अजून सोयाबीन झालं, ज्वारी झालं, बटाटे झालं, स्वीट पोटॅटो, तुमचे जे काही रताळे झालं, अवघं फ्लावर पिकामध्ये जे काही फुलवर्गीय पिकं आहेत त्या फुलवर्गीय पिकामध्ये साधारणपणे तुमचं झेंडूचं पीक झालं, जास्वंदाचं पीक झालं, त्याच्यानंतर गुलाबाच्या पिकाला देखील ती इन्फेक्ट करत असते. इव्हन ह्या हुमणीला काही गवत देखील आवडत असतात, ज्या गवताचे रूट हे गोड आहेत अशा गवतांचे मुळं देखील ती हुमणी खात असते. त्याच्यामध्ये टिफन ग्रास जे आहे त्याचे गवत खात असते. त्याचप्रमाणे जे आपण जनावरांसाठी जे नवीन गवताचे प्लांटेशन करतोय आपण, रेड नेपियर झालं, ग्रीन नेपियर झालं किंवा नेपियर जे ग्रास आहे त्यावरती देखील हुमणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो. आता इच्छा नियंत्रणासाठी ही हुमणी ज्या क्षेत्रामध्ये आपण शेणखत टाकतोय ते पण अर्धवट कुजलेल्या शेणखतावरती आपली संपूर्ण व्हिडिओ आहे. तो कार्बन कसा स्टोरेज होतो, कार्बन कसा इव्हॅपोरेट होतो याच्यावरती देखील आपली व्हिडिओ आहे, ती तुम्ही जाऊन बघा. पण अर्धवट कुजलेले शेणखते, ओढलं शेणखते, अशा ओढल्या शेणखतामध्ये तुम्हाला हुमणीचा प्रादुर्भाव किंवा जर टाकलं तुम्ही तर त्या क्षेत्रामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव जास्त राहणार आहे. त्याच्यामुळं आता जे काही नियंत्रण आहे हुमणीचं त्याला बोलीभाषेत थोडक्यात सांगणार आहे मी तुम्हाला. जे काही डिसीज 100 येत असते त्याचा तुम्ही वापर करू शकता. त्याचप्रमाणे डिसीज 100 सोबत एक बुरशी येत असते मेटारायझियम नावाची, त्यामध्ये डॉक्टर बॅक्टोज मेटा याचा तुम्ही वापर करू शकता. पण साधारणपणे जर ड्रीपनं जर दिलं तुम्ही तर 2 किलो एकरी प्रमाणे ड्रीपने द्यायचं जर इन्फेक्शन किंवा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर. हुमणी दुसरी जी आहे ती पांढरी माशी. मित्रांनो, साधारणपणे क्रॉप लावल्यापासून अक्षरशः लागवडीनंतर लगेच पांढऱ्या माशीचा अटॅक आपल्याला दिसायला सुरुवात होत असतो. लावल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात पांढऱ्या माशीचा अटॅक आपल्याला बघायला भेटत असतो. तिच्या नियंत्रणासाठी तुम्ही सोलोमन झालं, आलिका झालं, ऍक्ट्रा झालं, त्याच्यानंतर बरेचसे असे इन्सेक्ट फेनोस्पिक झालं,
याचा देखील तुम्ही वापर करू शकता, जे की तुमचं व्हाईट फ्लाय नियंत्रणात आणण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मदत करत असतं. अनेक इन्सेक्टिसाइड जे आहेत चांगले चांगले त्याचा तुम्ही वापर करू शकता. फक्त पांढऱ्या माशीचा एक विचार करताना लक्षात घ्या, जे पान आहे त्या पानावरती जर तुम्हाला एक दोन पांढरी माशी दिसत असेल तर तुम्ही मी जे काही सांगितलं सोलोमन झालं, अलिका झालं, कराटे झालं याचा वापर करू शकता. त्याच्यानंतर जीएसपी क्रॉप सायन्स वाल्यांचं SLR 525 त्याचा जर डोस फ्लावरिंग मध्ये जर नसेल तर 400 मिली आहे, फ्लावरिंग मध्ये जर असेल तर 250 मिली. अतिशय सुंदर असा मॉलिक्युल त्याचाही वापर करू शकता. जर पांढरी माशी तुम्हाला जास्त स्वरूपात दिसते तर तुम्हाला मग थोडं पुढे जायचंय. जे काही BSS कंपनीचं सेफिनाइट असतं त्याचा वापर करा 200 लिटर पाण्यासाठी, 400 मिली याप्रमाणे. DC फॉर्म्युलेशनचं औषध येते. त्याच्यानंतर अजून पुढे जाऊन जर इन्फेक्शन वाढलेलं असेल तर प्रेगासेस हा देखील तुम्ही अतिशय सुंदर, डायफेन्थिरॉन 50% हा देखील सुद्धा चांगला एक मॉलिक्युल आपण म्हणू शकतो त्याला. त्याच्यानंतरून पुढे जाऊन अजून इफिकॉन नावाचं एक BSFचं औषध आलेलं आहे, त्याचाही सुंदर रिझल्ट आहे. पण बघून घ्या की आपल्या पिकावरती किंवा आपल्या एका पानावरती नेमकं पांढऱ्या माशीचं इन्फेक्शन कसं आहे. नाही तर मुळातच एक दोन पांढरी माशी दिसते आणि तुम्ही डायरेक्ट सेफिना किंवा इफिकॉन किंवा जो काय हायर मॉलिक्युल आहे त्याचा वापर करत असत तर ते अयोग्य आहे. तिथं ती गोष्ट लक्षात घ्या. त्याचप्रमाणे पुढे जी कीड येत असते मोठ्या प्रमाणात, ती पुढची कीड म्हणजे नागाळाई. अजून 8 ते 15 दिवसामध्ये या किडीचा किंवा एक 4-5-10 दिवसाच्या नंतर आत्ताही प्लॉटवरती मोठ्या प्रमाणात नागाळीचं इन्फेक्शन जास्त आहे. नागाळी लक्षात घ्या आपल्या पिकावरती काय येते, पाणी. म्हणजे या किडीचा जर सर्वात जास्त संपर्क असेल तर पाण्यासोबत. जर तुमची वॉटर लेवल ही कमी झाली तरी नागाळीचं इन्फेक्शन वाढतं. जर तुमची वॉटर लेवल वाढली, जमिनीमध्ये तुमच्या पाण्याची चिकचिकी मुळी अपटेक करत नाही, त्यावेळेस थोडाफार पाण्यावरती स्ट्रेस आला की तुम्हाला लगेच अळीचा प्रादुर्भाव वाढलेला दिसेल. म्हणजे पाण्यासोबत नागाळीचं फार मोठं हे असं समजा. जी काही चौथी कीड आहे ती आहे थ्रिप्स. मित्रांनो, थ्रिप्स ही अशी कीड आहे की तुमचा व्हायरस, आता व्हाईट फ्लाय देखील तेच व्हायरस ट्रान्समिट करायचं काम करेल. तुमच्या पानातील हरितद्रव्य जास्त प्रमाणात शोषण्याचं काम करेल. तुमच्या पानावरती जे काही व्हायरोलॉजिकल इन्फेक्शन आहे ते एका झाडामधून दुसऱ्या झाडामध्ये पोहोचवायचं काम करेल. आणि थ्रिप्सचं इन्फेक्शन सहजासहजी लक्षात येत नाही. या गोष्टी लक्षात घ्या. तुम्हाला थ्रिप्ससाठी एखादा चांगला मॉलिक्युल घेणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं सोलोमन, मेटाडोर, त्याचा देखील वापर करू शकता, कराटेचा देखील वापर करू शकता. आता कराटे म्हटलोय त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, EC फॉर्म्युलेशनचे जेवढे औषध आहेत ते पावसामध्ये सहसा वापरायचे नाहीत. कारण EC फॉर्म्युलेशनचे औषधं हे पान पातळ करत असतात आणि पातळ केल्यानंतर तिथे करप्याचं किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन हे वाढत असतं. त्याच्यामुळे EC फॉर्म्युलेशनच्या औषधाचा सहसा सहजी वापर करायचा नाही. जसं की प्रोपेनोफॉस झालं, प्रोपेनोफॉस सायपरमिथिन किंवा सायपरमिथिन म्हणजे हमला झालं, याचा देखील तुम्ही वापर करा. कराटे झालं, धानुसान झालं, याचा वापर पावसामध्ये सहजासहजी करायचा किंवा क्लाउडी वेदर आहे तिथं सहजासहजी करायचा नाही. कारण EC फॉर्म्युलेशनची औषधं पेनिट्रेट होण्यासाठी पानाची थिकनेस ही कमी करत असतात. त्यानंतरून ते पानामध्ये ट्रान्सलोकेट होतात आणि मग जर एखाद्या किडीनं ते ज्यावेळेस रस शोषते त्याच्यानंतरून ते त्याच्या बॉडीवरती काम करत असतात. त्याच्यामुळं लक्षात घ्या, तुम्हाला सहजासहजी जे काही हे आहे थ्रिप्ससाठी सहजासहजी EC किंवा EC फॉर्म्युलेशनच्या औषधाचा वापर सहजासहजी टाळायचा. तुम्ही SC फॉर्म्युलेशनचा वापर करू EC फॉर्म्युलेशनचा वापर करायचा. SC फॉर्म्युलेशन करू शकता, DC फॉर्म्युलेशन करू शकता, CS फॉर्म्युलेशन आहे, WDG फॉर्म्युलेशनचे याचा वापर तुम्ही करू शकता, हरकत नाही. थ्रिप्ससाठी तुम्ही अजून ॲडमायर झालं, सुपर कॉम्प्युटर, इमिडा अगदी बेस्ट फॉर्म्युलेशन आहे. फक्त इमिडा घेत असताना SC फॉर्म्युलेशनचं जे येत असतं 17.9% आय थिंक आणि एक 70% WDG फॉर्म्युलेशन येत असतं, WG फॉर्म्युलेशन येत असतं, त्याचा वापर तुम्ही करा. ॲडमायर जे मी म्हणतोय ते. त्याच्यानंतर फेनस्क्विकचा देखील तुम्ही थ्रिप्ससाठी वापर करू शकता. नागाळीच्या नियंत्रणासाठी सांगायचं राहिलं, फेनस्क्विक, बीटा सायक्लोथ्रिन आणि इमिडाक्लोप्रिड म्हणजे तुमचं जे काही सोलोमन येत असतं त्याचाही वापर करू शकता तुम्ही. फिप्रोनिल जे काही येत असतं साधारणपणे जम्प ज्याला म्हणत असतो, लेसेंटा म्हणत असतो, त्याचा देखील वापर करा. ते नागाळीला नियंत्रित आणि त्याच्यानंतरून अजून जर तुम्हाला आबासीन एक आहे नियंत्रित आणण्यासाठी, अजून एक जे काय एक्झाडोस नावाचा एक प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये, कुठला एक तुम्हाला भेटून जाईल, त्याचाही वापर करू शकता तुम्ही. थ्रिप्स झालं. पुढची जी कीड आहे मित्रांनो आपली 5वी
ज्या शेतकऱ्यांनी एक 20 ते 25 दिवसाचा प्लॉट झालेला आहे, 20-30 दिवसापर्यंत प्लॉट झालेला आहे, तिथे तुम्हाला याचं इन्फेक्शन याची लागण झालेली दिसत असेल किंवा याचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असेल, तर तिथं लीफ इटिंग कॅटरपिलर पाणी खाणारी अळी, हिलाच आपण स्पोडोप्टेरा लिटोरा असं म्हणत असतो मित्रांनो. पाणी खाणारी अळी जी आहे तिलाच आपण स्पोडोप्टेरा लिटोरा म्हणत असतो. हिचं इन्फेक्शन तुम्हाला लागवडीनंतर एक 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात दिसत असते. त्याचाही तुम्हाला लक्षात घ्या, इथे सुरुवातीपासून जर फ्लावरिंग लागेपर्यंत जर तुम्ही साधारणपणे कुठल्याही चांगल्या कंपनीचे नीमचा जर वापर केला जर तुम्ही, तर तुम्हाला त्याचे जवळपास चांगल्या कंपनीचा करा, नीमच्या रिझल्टने तुम्हाला ते जवळपास नियंत्रणात मोठ्या प्रमाणात आलेलं दिसेल. पानं कडू ठेवणे याला एक आहे. त्याच नंतर ही जी काय लीफ फिटिंग कॅटरपिलर, हिला जर बघितलं आपण तर बॅराझाईड, प्रोक्लेम, त्याचप्रमाणे लार्विन जे येत असतं तेही चांगलं काम करतं. त्याचप्रमाणे मोहँटो याला चांगलं काम करतं, वायगो याला चांगलं काम करतं, काय हरकत नाही. स्पोडोप्टेरा लिटोरा मधले जे ग्रुपमधील जे येत असते त्यालाही चांगल्या मोठ्या प्रमाणात काम करत असते. त्याचप्रमाणे पॅथोरा, इव्हिसेंट झालं, याचा वापर तुम्ही करा, त्यांनी सुद्धा ती नियंत्रणात राहील. पुढची जी कीड आहे मित्रांनो, जी फळ लागल्यानंतर हिचं इन्फेक्शन आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं, ती म्हणजे 6वी फ्रूट फ्लाय. जी काही टुटा ॲब्सोल्यूटा आहे, ज्याची म्हणजे नागाळी नाही. आता बऱ्याचशा मी विकिपीडिया चेक केल्या, टुटा ॲब्सोल्यूटा म्हटलं की डायरेक्ट नागाळीचे चित्र दाखवत आहेत. नागाळीचा त्याच ग्रुपमधील आहे, पण नागाळी ही वेगळ्या प्रकारे इन्फेक्शन करत असते आणि टुटाचं इन्फेक्शन हे थोडं मोठ्या प्रमाणात असतं. नागाळी ही बारीक असते, टुटाचं डायरेक्ट मोठं इन्फेक्शन असतं. विकिपीडियावरती बी अनेक ठिकाणी मला टुटा ॲब्सोल्यूटाच दाखवत आहे, पण माझ्या अनुभवानुसार जे काही टुटाचं इन्फेक्शन आहे ते थोडं मोठं असतं, नागाळीचं इन्फेक्शन हे बारीक असतं आणि तिचीच अडल्ट ही फ्रूट फ्लाय इथं आपल्याला दिसते. स्पीसीज फ्रूट फ्लायची ही वेगळी, जी काही फ्रूट फ्लायच्या 2-3 स्पीसीज आहे त्या वेगवेगळ्या. फ्रूट फ्लायच्या नियंत्रणासाठी लक्षात घ्या, फेरोमोन ट्रॅप्स, जे काही ट्रॅप्स येत असतात, म्हणजे सॉरी ट्रॅप्स जे येत असतात त्याचा वापर करा. त्याच्यामध्ये ग्लास ट्रॅपचा तुम्ही वापर करू शकता. याचं सांगायचं राहिलं, हुमणीला सहसा लाईट ट्रॅप वापरू शकता तुम्ही. पांढऱ्या माशीला तुम्ही जे काही ब्ल्यू स्टिकी ट्रॅप्स येत असतात त्याचा वापर करू शकतात. नागाळीला डेल्टा ट्रॅपचा वापर करू शकता. थ्रिपसाठी तुम्ही येलो स्टिकी ट्रॅपचा वापर करू शकता. लीफ इटिंग कॅटरपिलर याला फेरोमोन ट्रॅपचा वापर करू शकतात. नूर वेगळी ती, जी काही लष्करी अळी आहे हेलिकॉर्पा आर्मिजेरा, तिची नूर येत नाही. याची लीफ इटिंग कॅटरपिलरची नूर वेगळी येते असते. फ्रूट फ्लायला ग्लासचा वापर करा, ग्लास ट्रॅपचा वापर करा. फ्रूट फ्लायसाठी मिओथ्रिन चा वापर करू शकता तुम्ही, पण एक्सपोर्टच्या प्लॉटला चालत नाही. लक्षात घ्या, इथं अजून तुम्ही ॲक्टाचा देखील जर 2 स्प्रे लगातार जर घेतले तर तुमची फ्रूट फ्लाय नियंत्रणात आलेली दिसते. एक्झाडोसने सुद्धा फ्रूट फ्लाय ही मोठ्या प्रमाणात नियंत्रणात होते. या पुढील जी इन्सेक्ट आहे आपण जो म्हणू शकतो ती 7वी फ्रूट बोरर, फळ पोखरणारी अळी. याच विषयावरती आपण थोड्या वेळात मोठी एक थोडी आपण याच्यावरती बोलणार आहोत की फ्रूट फ्लायच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचं आहे, किंवा अळीचा जो प्रादुर्भाव आहे याच्यामध्ये जी अळी दिसते आपल्याला, अळी, लीफ इटिंग कॅटरपिलर आणि फ्रूट बोरर, आणि अजून बघणार आहोत आपण जी काही फ्रूट फ्लाय आहेत, फ्रूट बोरर आहे, त्या फ्रूट बोरच्या नियंत्रणासाठी आपण काय करणार ते बघणार आहोत. थोडक्यात सांगतो मित्रांनो, अक्षरशः 70% नुकसान करणारी जर कीड असेल तर फ्रूट फ्लाय. कारण आपल्याला याच्यामध्ये दिसतंय, हुमणी मुळावरती सोटमूळ खाते, पांढरी माशी पानांवरती इन्फेक्शन करते, नागाळाई पानांवरती, थ्रिप्स पानांवरती, लीफ इटिंग कॅटरपिलर पानांवरती, फ्रूट फ्लाय आणि फ्रूट बोरर जर धरलं तर फक्त फळावरती इन्फेक्शन करते आणि आपल्याला मार्केटमध्ये फ्रूटच विकायला नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे मेजरली तुमच्या या 2 किडीवरती तुम्हाला लक्ष ठेवायला लागेल. पानांवरती इन्फेक्शन करून डायरेक्ट पानावरती जर इन्फेक्शन केलं तर त्याचा प्रादुर्भाव तुम्हाला लेट दिसतो, पण ह्या दोन्ही आपलं तयार होणारा जो माल आहे त्या तयार होणाऱ्या मालावरती या दोघांचं इन्फेक्शन होत असतं. फ्रूट फ्लाय ही लक्षात घ्या, फ्रूट बोरर ही लक्षात घ्या मित्रांनो, साधारणपणे फळ लहान अवस्थेत आलं आणि कवळं फळ असलं की तिथेच इन्फेक्शन करत असते, किंवा कधी कधी ज्या वेळेस फळामधून फुलामधून फळामध्ये रूपांतर होईल आणि अगदी बारीक फळ आहे त्यावेळेसच अळीने इन्फेक्ट केलेलं असतं, त्यावेळेस ते मोठं मोठं होत जाईल, त्यावेळेस ते दिसत असतं.
त्याच्यामुळे फ्रूट बोररच्या ज्यावेळेस तुमच्या सेटिंग अवस्थेमध्ये 100% प्लॉट असेल तर तिथे तुम्हाला जे काही डेलिगेट येत असते त्या डेलिगेटचा एक स्प्रे तुम्हाला टाकूनच द्यायचा आहे. 200 लिटर पाण्यासाठी एकरी 180 मिली याप्रमाणे वापर करायचा आहे. तुम्ही पाणी कितीही घेऊ शकता. एकरी 180 लिटर याप्रमाणे तुम्हाला पाण्याचा वापर करायचा आहे. पण फ्लावरिंग मध्ये प्लॉट असला की तुम्हाला डेलिगेटचा वापर करायचा आहे, म्हणजे करायचाच आहे. आता हा आपण सगळ्यात शेवटी मुद्दा ठेवलेला आहे की फ्रूट बोरर आहे त्या फ्रूट बोररच्या नियंत्रणासाठी आपण कसे कॉम्बिनेशन चांगले घेऊ शकतो किंवा पावसाच्या वेदर कंडिशन मध्ये आपले कॉम्बिनेशन कसे राहायला हवे याच्यावरती आपण सगळ्यात शेवटी बोलणार आहोत. आणि सर्वात महत्वाचा, जर पाऊस उघडून जर गेला, माइट्स, कोळी, मित्रांनो सर्वात जास्त जर हरितद्रव्य शोषण्याचा जर कोणी जर शोषत असेल तर माइट्स आहेत. कारण माइट इतका फास्टली मल्टिप्लाय होतो मित्रांनो की माइटच्या एक वेळ असा येतो की माइटला कितीही चांगल्या मॉलिक्यूल आपण भारी मॉलिक्यूल टाकले तरी माइट हा नियंत्रणात येत नाही. कारण माइट एकमेव असा आहे की स्वतःच्या शरीराच्या अवतीभोवती जाळं तयार करून घेतो आणि त्या जाळ्यामधून कुठलंही औषध त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. मित्रांनो मार्केटमध्ये माइटच्या नियंत्रणासाठी आबासिंत भरपूर जणांना माहितीच आहे. सल्फरचा त्याचं जाळं तोडू शकता, आबासिन आहे, सल्फरचा वापर करू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो अजून जे काही हे आहेत तुमचं इंटरप्राइड BSFचे जे काही इंटरप्राइड येत असते त्या इंटरप्राइडचा देखील तुम्ही वापर करून तुम्ही जो काही तुमचा लाल कोळी आहे तो नियंत्रणात आणू शकता. तिथे पायराईट नावाचा आता नवीन मॉलिक्यूल आलेला आहे त्याचाही तुम्ही वापर करू शकता. त्याचप्रमाणे ओमाइटचा वापर करू शकता लाल कोळीच्या नियंत्रणासाठी. पानाच्या मागच्या साईडनं पूर्णपणे जाळीचं स्ट्रक्चर दिसतं आणि पुढच्या साईडनं पूर्णपणे पान आहे हे गेरवा जो रोग आहे त्या गेरवा रोगासारखं इन्फेक्टेड आपल्याला दिसत असं. गेरवा बऱ्याचशा जणांना माहिती आहे. आणि गेरव्याचं कधी कधी गेरव्याचे स्प्रे घेऊन बघा गेरवा नियंत्रणात येत नाही आणि मागच्या साईडनं ज्यावेळेस उलटून बघतो आपण तर तिथे कोळीचा प्रादुर्भाव झालेला असतो. ही गोष्ट तिथं समजून घ्या. लक्षात घ्या आपल्याला या किडी आपल्या प्लॉटवरती दिसायला लागायच्या अगोदरच आपल्याला किंवा एखादा प्रिव्हेंटिव्ह आपल्याला स्प्रे घेणे फार गरजेचं आहे. किंवा ज्या काही आपल्याला बुरशी आहेत किंवा जे काही बॅक्टेरियल डिसीज असो, फंगल डिसीज असो, कुठलाही डिसीज आपल्याला थोडा डोळ्यांनी लवकर दिसतो. पण कधी कधी जे काही इन्सेक्ट आहे इन्सेक्टचं केलेलं इन्फेक्शन किंवा इन्सेक्टने केलेला अटॅक आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही. सगळ्यात शेवटचा मुद्दा, पावसाळी वातावरणामध्ये आपण अळई नियंत्रणासाठी कसे कॉम्बिनेशन तयार करू शकतो की माझं बुरशीनाशक पण चांगलं जाईल, बुरशीनाशकांचा देखील मला रिझल्ट येईल, त्याचप्रमाणे इन्सेक्टिसाइड्स जे काही कीटकनाशक आहेत त्याचा देखील मला चांगला रिझल्ट येईल. तर अशा ठिकाणी मी कसे कॉम्बिनेशन तयार करू शकतो असं जर ज्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील तर त्यांच्यासाठी इथून पुढे चांगले व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो पावसाळी वातावरणात कीटकनाशकांचा वापर लक्षात घ्या. काही मुद्दे, कीटकनाशकांच्या स्प्रेवरती काही फॅक्टर्स अशा इफेक्ट करत असतात की आपण घेतलेले कीटकनाशक त्याचे रिझल्ट काय येते नाही या गोष्टी आपण थोडक्यात 2 मिनिटात बघून घेऊ. लक्षात घ्या कधी कधी तुमच्या ज्या आपण मॉलिक्यूल वापरत असतो, सपोज XYZ आपण एखादा मॉलिक्यूल घेतला आणि तो मॉलिक्यूल जर तुमचा आळईला काम करतोय, मी परत काय म्हणतोय बघा, आळईला काम करतोय पण तुमच्या पिकावरती ती आळईची स्टेजच नाही. सपोज आळईचं रूपांतर पाकोळीमध्ये होऊन गेलेलं आहे, स्टेज पुढे निघून गेली किंवा आळईसाठी आणलेल्या औषधाची स्टेज साधारणपणे आळई नाहीच आहे, अजून तिचं रूपांतर अजून अंड्यामध्येच ती आळई आहे. अशा ठिकाणी जर तुम्ही अळईनाशकाचा वापर करत असाल तर तिथे तुम्हाला आळईसाठी घेतलेल्या स्प्रेचा रिझल्ट भेटत नाही. अजून एक उदाहरण देतो. अनेक शेतकरी बंधू जे काही वांग्याचे फार्मर आहेत, वांग्या शेतकरी आहेत, त्यांना माहिती आहे शेंडा आळई सगळ्यात जर वांग्या पिकामध्ये जर डोक्याला त्रास देणारी कीड असेल तर शेंडा आळी झाली. शेंडा आळी आटोक्यात काय येत नाहीये. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा भ्रम आहे की मी घेतलेले औषध त्या आळीपर्यंत पोहोचत नाहीये, कितीही भारी मॉलिक्यूल घेतला
त्या आळीपर्यंत पोहोचत नाहीये, त्याच्यामुळे मला आळीची रिझल्ट येते नाही. पण लक्षात घ्या, शेंडा आळीच्या नियंत्रणासाठी ठराविकच मॉलिक्यूल काम करता आणि ठराविक मॉलिक्यूल काम करत असल्यामुळे तुम्ही जर काही दुसरा मॉलिक्यूल जर मारत असाल, आळीला जर मारत असाल, शेंडा आळीला, तो आळीसाठी जर नाहीच आहे, शेंडा आळीसाठी शूट बोररसाठी जर नाहीच आहे, तर त्याचा घेऊन उपयोग नाही. ती आळी कधीच मरणार नाही, कधीच नियंत्रणात येणार नाही. आलं का लक्षात? अजून एक लक्षात घ्या, जर तुम्ही अंडीनाशक वापरतायत, ओव्हीपॅरस सपोज अंडीनाशक वापरतायत, मात्र एखादी जी काही मादी कीटक आहे त्या मादी कीटकांनी त्या अंड्यांच्या संरक्षणासाठी जर स्टिकीनेस, आता ती मादी काय करत असते, ज्यावेळेस अंडे घालते आणि त्या अंड्याचं पावसापासून किंवा एखाद्या वाईल्ड इन्सेक्टपासून संरक्षण होण्यासाठी ती अंडी काय करत असते, त्या अंड्यांचा स्मेल येऊ नये त्या इन्सेक्टला, किंवा त्या अंड्यावरती पाणी येऊ नये म्हणून एक विष्ठा किंवा एक चिगट लेअर तोंडाद्वारे, लाळीद्वारे त्या अंड्यांवरती सोडत असते. आणि कधी कधी अशा चिगट द्रावणामध्ये आपण किती भारी घेतलेली जे काय अंडीनाशक आहे त्याचा देखील परिणाम होत नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं आपल्याला, आपण घेतलेले इन्सेक्टिसाईड आपल्या पडलेल्या पिकावरती जी काय आळी आहे त्या आळीच्या स्पीसीजवर ते काम करते का ते पहिले जाणून घ्या आणि मगच ते कीटकनाशक वापरा. कारण मार्केटमध्ये असलेले कीटकनाशक एखाद्या ठराविक स्पीसीजवरती काम करते असे नाही, हे माहीत आपल्याला असणं गरजेचं आहे. तरच त्या कीटकनाशकाचे रिझल्ट आपल्याला चांगले भेटणार आहे, नाहीतर त्या कीटकनाशकाचे रिझल्ट भेटणार नाही. आता इतका थेरॉटिकल कसं काय नॉलेज आणू सर, का मी घेतलेल्या इन्सेक्टिसाईड किंवा कीटकनाशकाची किंवा आळीनाशकाची फवारणी त्या ग्रुपवरती चालते का नाही, किंवा त्या स्पेसीजवरती चालते का नाही, मी एवढा विचार कसं काय करू, किंवा मला ते कसं काय लक्षात येईल, हे डोक्यात घेण्यापेक्षा माझं कॉम्बिनेशन असं ठेवायचं आहे की मला माझ्या पिकावरती येणाऱ्या प्रत्येक स्पीसीजवरती ते नियंत्रणात आलं पाहिजे, असं आपल्याला कॉम्बिनेशन ठेवायचं आहे. आता इकडे काही कॉम्बिनेशनसाठी बुरशीनाशक आपण घेणार आहोत की जे तुम्ही कीटकनाशकांसोबत, इकडे कीटकनाशके राहतील की जे कीटकनाशकांसोबत चालू शकता पावसाळी वातावरणामध्ये. अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला, कुठल्याही कीटकनाशकांचे रिझल्ट येण्यासाठी लक्षात घ्या की टेम्परेचर तुमचं क्लायमेट कसं आहे, तुमचा सूर्यप्रकाश कसा आहे, सूर्यप्रकाश कसा आहे, तुमच्या जमिनीमध्ये वॉटर कंडिशन, घेत असलेली कीटकनाशकांचे चांगले रिझल्ट येण्यासाठी तुमच्या जमिनीमध्ये पाण्याची मात्रा कशी आहे. जर पाण्याची मात्रा अगदी जास्त प्रमाणात आहे किंवा पाणीच नाही किंवा वापसा कंडिशनमध्ये पाणी आहे का, त्यासाठी देखील जमिनीमध्ये असलेली वॉटर लेवल ही फार महत्त्वाची आहे. एक मुद्दा मी कव्हर केलेलाच आहे, तुम्ही घेत असलेली कीटकनाशकं त्या आळीच्या स्पीसीजवरती काम करता का, हे फार महत्त्वाचं आहे. तो मुद्दा मी घेतलेला आहे, तो समजूनही सांगितला आहे तुम्हाला. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा. अजून याच्यामध्ये बरेचसे मुद्दे आहेत. तुमचं वेदर झालं, क्लायमेट झालं, क्लायमॅटिक कंडिशन झाल्या, रेनची इफिशियन्सी कशी, पाऊस कसा पडलेला आहे, क्लाउडी वेदर कसं आहे, या गोष्टी बऱ्याचशा आहेत त्याच्यामध्ये. पण ढोबळमानाने तुम्हाला 2-3 गोष्टी सांगितल्या. अजून एक सांगतो, सिस्टेमिक बुरशीनाशकांचे, सिस्टेमिक इन्सेक्टिसाईडचे, कुठलंही सिस्टेमिक औषध असू द्या किंवा कुठलंही केमिकल्स असू द्या, त्या केमिकलचे रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला वेदर कंडिशन ह्या फार चांगल्या असणं गरजेचं आहे. जर वेदर कंडिशन खराब असतील तर घेतलेली कितीही भारी मॉलिक्यूल त्याचा रिझल्ट येत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे वेदर कंडिशन, एन्व्हायरमेंट हा जो विषय आहे की पर्यावरण किंवा तुमचा नॅचरली कंडिशन्स कशा आहे, वेदर कंडिशन, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. किंवा तुम्ही घेत असलेल्या केमिकलची फवारणी ही किती कव्हरेज घेता, तुम्ही प्रॉपर कव्हरेज घेताय का, त्या प्रकारचे वेदर आहे का. लई फार वेगळ्या याच्यानं बघू नका का लई टेन्शनचं. एक वेदर कंडिशन घेत असलेले स्प्रे, घेत असलेले आपण वापरत असलेला नोझल आणि प्रॉपर कव्हरेज, या 2-3 गोष्टीवरती लक्ष ठेवा. सपोज तुमचं टोमॅटो पिकावरती साधारणपणे निंबाच्या पेक्षा कमी आकाराची फ्रुटिंग आहे आणि तिथे फ्रूट बोरर म्हणजे फळ पोखरणारी आळी बोलीभाषेमध्ये, तिचा अटॅक वाढलेला आहे. तर मी फळ पोखरणारी आळी कशी नियंत्रणात आणू, त्याला कसं मला हे करता येईल.
आता ऑल स्टेजेसवरती आणि जवळपास सगळ्या ग्रुपमधून येणार जे इन्सेक्ट आहे, तर त्याच्यामध्ये आता ही नावं लिहिताना मी कुठल्याही कंपनीची मार्केटिंग इथं करत नाही, हे पहिले जाणून घ्या. तर सगळ्या ग्रुपवरती काम करणारं जर औषध असेल तर सिजंटा कंपनीचं जे काय ॲम्प्लिगो आहे ते जवळपास सर्व एग, लार्वा, प्युपावरती नाही, अडल्टवरती या तिन्ही स्टेजवरती काम करणारं औषध आहे. तर मग तुम्हाला वापरायचं काय इथे ॲम्प्लिगो. जर वेदर कंडिशन, आता ॲम्प्लिगोचं प्रमाण 80 होतं, पण मग सध्या तरी 100 मिली या प्रमाणे ॲम्प्लिगो घेणं गरजेचं आहे. नवीन जी काय पॅकिंग चाललेलं आहे त्या 100 मिलीच्या, आणि नवीन विकिपीडियावरती देखील 100 मिली दाखवतं. प्रमाण हे 200 लिटर पाण्यासाठी सर्व लिहितोय मी, हे लक्षात ठेवा. ॲम्प्लिगो घ्यायचं आहे साधारणपणे 100. जर तुम्हाला तिथे बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे की वेदर कंडिशन आहे, पाऊस पडतोय, किमान ॲम्प्लिगो वापरल्यानंतर किमान 2 तास तरी पाऊस नको हे लक्षात घ्या. तर इथे तुम्ही ताकद, जे काही टाटाचं येत असतं त्याचा वापर करू शकता, 250 ग्रॅम. जर तुम्हाला वेदर कंडिशन चांगले आहेत, ऊन पडलेलं आहे, फक्त ऊन पडतंय किंवा क्लाउडी पावसाचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे, तर ताकदच्या ऐवजी तुम्ही इथे सार्थक देखील वापरू शकता. इथे साधारणपणे 150 ग्रॅम. हे झालं एक कॉम्बिनेशन. दुसरं कॉम्बिनेशन, अळईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अळई मागे घेतलेले कॉम्बिनेशन आटोक्यात येत नाहीये किंवा मध्यम स्वरूपाचा हे आहे. तर इथे तुम्ही काईट 100 मिली, पण हे फॉर्म्युलेशन इसी फॉर्म्युलेशन आहे. मगाशी कसं सांगितलेलं आहे, इसी फॉर्म्युलेशनच्या औषधाने पान हे पातळ होत असते, त्याची कार्यक्षमताच तशी इमर्सिव्ह फायबर कॉन्सन्ट्रेटची. त्याच्यामध्ये जर बुरशीनाशक घ्यायचं आहे तुम्हाला, तर इथे तुम्ही स्कोर वापरू शकता 100 मिली. आता बरेचशा शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं असेल का स्कोर का टाकलंय मी, आणि स्कोरचे सुंदर असे रिझल्ट येतात. स्कोर घ्यायचं फक्त एकमेव कारण, इसी फॉर्म्युलेशनमुळे जे काही पानाची थिकनेस कमी होणार आहे ती कमी होत नाही. तिसरं कॉम्बिनेशन, यापेक्षाही जास्त स्वरूपामध्ये अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, तर इथे तुम्हाला घ्यायचं आहे बायर कंपनीचे वायगो 100 मिली व प्लस याच्यामध्ये जर थोडंफार नॉर्मल प्रमाणामध्ये पांढरी माशी वगैरे दिसते किंवा थ्रिप्स अटॅक आहे, तर इथे तुम्ही मेटॅडोर घेऊ शकता. मेटॅडोर 250 मिली. पण अळीचा प्रादुर्भाव जास्त आहे, थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्त आहे, स्पोडोप्टेरा लिटोरा जी काही आपण मागे बघितली पाणी खाणारी अळी, तिचाही प्रादुर्भाव अर्ली स्टेजमध्ये आलेला आहे. तर इथे तुम्ही मेटॅडोरच्या ठिकाणी मोवॅन्टो चा वापर करू शकता 250 मिली प्रमाणे. आता सपोज तुम्हाला याच्यामध्ये बुरशीनाशक देखील घ्यायचे, सर मला यामध्ये बुरशीनाशक देखील घ्यायचं आहे की मला एक चांगल्या प्रकारचं थोडं बुरशीनाशक हवं आहे, तर इथे तुम्ही जे काही मेटॅडोर आहे ते तुम्ही कॅन्सल करून मोवॅन्टो कॅन्सल करून तुम्ही वायगो, मेटॅडोर आणि स्कोर हे देखील कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता, काय हरकत नाही. त्याचप्रमाणे क्लाउडी कंडिशन चांगले आहेत, वातावरण चांगलं आहे आणि मला याच्यापेक्षाही थोडा चांगला मॉलिक्यूल टाकायचा आहे, तर वायगो आणि रिव्हर्स 160 मिली एकरी. वायगो आणि रिव्हर्स मेटॅडोर आणि स्कोर तुम्हाला घ्यायचं नाही. वेदर कंडिशन चांगले असलं तर, खराब असल्या तर वायगो, मेटॅडोर आणि स्कोर असं तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे. चौथं जे कॉम्बिनेशन आहे मित्रांनो, लक्षात घ्या, प्रत्येक शेतकऱ्यांनी हे कॉम्बिनेशन फ्लावरिंगमध्ये आलं, आपला प्लॉट फ्लावरिंगमध्ये आला की हे कॉम्बिनेशन वापरून घ्यायचंच आहे. यामध्ये कुठल्याही कीटकनाशकाला किमान 2 तास पाऊस नको आहे, तरच तुमच्या कीटकनाशकांचा जो काही रिझल्ट आहे तो प्रॉपर येईल. तर इथे फ्लावरिंगमध्ये फुलामध्ये प्लॉट आलेला आहे, संपूर्ण प्लॉटवरती फुल दिसतंय, सेटिंग दिसते मोठ्या प्रमाणात. इथं तुम्हाला डेलिगेट 180 मिली एकरी प्लस जे काही BSF कंपनीचे
मेरिऑन येत असते. पाऊस नको याला, हां हे लक्षात घ्या. किमान 2 तास 80 मिली एकरी. हा फुलकळीमध्ये असलेला फ्लावरिंग स्टेजमध्ये. फ्लावरिंग स्टेजमध्ये हा तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे. डेलिगेट आणि मेरिऑन. डेलिगेट लुनाचे देखील कॉम्बिनेशन बेस्ट आहेत, हरकत नाही. पण डेलिगेट आणि मेरिऑन हे जर कॉम्बिनेशन टाकले तर तुमच्या प्लॉटवरती फायटोगॉनिक इफेक्ट, जो काही पानावरती येणारा गच्च काळाभोरपणा, पानाची थिकनेस, पानाचा रफनेस अगदी वेगळाच येईल आणि जवळपास थ्रिप्स आणि अळीला चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवी. एक कमीत कमी 10 ते 12 दिवसापर्यंत डेलिगेट तुमचं अळीला चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवी. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, तुम्हाला काम येईल. मित्रांनो, त्याचप्रमाणे अजून पुढे जाऊन, आता सपोज फळ माझं मोठं झालेलं आहे आणि मला जर डेलिगेट टाकलेलं आहे आणि डेलिगेट टाकून नंतर एक 15-1 दिवस झालेले, साधारणपणे एक 36-37 दिवसाच्या पुढचा प्लॉट म्हणजे एक 40-46 दिवसापर्यंत प्लॉट आलेला आहे आणि मला तुमचं जे काय आहे पुढचं कॉम्बिनेशन पाहिजे आहे, तर पुढे गेल्यानंतर जे काय 5चं कॉम्बिनेशन आहे बॅराझाइड, 350 मिली एकरी प्लस बॅराझाइड सोबतच तुम्ही, जर तुम्हाला पाऊस नसेल तर चांगलं कॉम्बिनेशन इथं कस्टोडिया घेऊ शकता. याचं पण 150 मिली एकरी हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. जर पाऊस असेल, वेदर कंडिशन आहे, तर बॅराझाइड आणि कुमान अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन. त्यामुळे 500 मिली अगदी सुंदर असं कॉम्बिनेशन आहे. बॅराझाइड आणि कुमान हे तुम्हाला घ्यायचं आहे. आता सहावं कॉम्बिनेशन. माल हार्वेस्टिंगला आहे, हार्वेस्टिंगला जवळ आलेला आहे, साधारणपणे कवडी पडायला सुरुवात झालेली आहे. मात्र माझा जो काही टोमॅटो पीक आहे, त्या टोमॅटो पिकावरती मला अळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात दिसतोय. यावेळेस तुम्हाला ग्रुप 13 पर्यंत जायचं आहे. तोपर्यंत ग्रुप 13 पर्यंत जायचं नाही. जो काही नवीन मॉलिक्यूल आलेले आहेत, एक्सपोनस झालं, तुमचं सिमोडियास झालं, हे जे काही नवीन मॉलिक्युल्स आलेले आहेत त्याच्याकडे जायचं आहे. जर अशा टप्प्यामध्ये प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे तर मग तिथं तुम्ही सिमोडियास 240 मिली एकरी प्लस त्यांचंच कॉम्बिनेशन देत असतात ते, म्हणजे सिजंटा कंपनीचं ते कॉम्बिनेशन चांगलं. मिराविस डिओ 150 मिली एकरी हे देखील चांगलं कॉम्बिनेशन आहे. पण जर पावसाच्या वेदर कंडिशन आहेत, पाऊस पडतोय, तर इथे तुम्हाला ताकद अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन आहे. 250 ग्राम. जर पाऊस पडत असेल तर अगदी सुंदर कॉम्बिनेशन आहे, ते तुम्ही घेऊ शकता. परत नंतर याच्यानंतर तुम्ही डेलिगेटचं ॲप्लिकेशन घेऊ शकता. याच्यामध्ये पूर्णपणे तुमची टोमॅटो हार्वेस्टिंग 100% होऊन जाईल तिथपर्यंत. हे कॉम्बिनेशन झाले. आत्ता इतके कॉम्बिनेशन दिले, पण अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे आणि अळी मला नियंत्रणात येत नाही. मी सर्व कॉम्बिनेशन्स वापरून झाली चांगले, पण अळी नियंत्रणात येत नाही. एक थोडक्यात मी इथं लिहून घेतो. पहिलं जे होतं आपलं ॲम्प्लिगो, दुसरं जे होतं काईट, तिसरं जे होतं वायगो, चौथं जे होतं डेलिगेट, 5वं जे होतं सिमोडियास, 5वं जे होतं बॅराझाइड, 6वं जे होतं सिमोडियास. याच्यानंतर अजून एखादा मॉलिक्यूल कॅथोडा, 8वा जो मॉलिक्यूल आहे. आणि म्हणजे अळीसाठी जे काय असलेले जवळपास सर्वच मॉलिक्यूल इव्हिसेंट. प्रत्येकाचं प्रमाण वेगळं आहे. हे 100 मिली, हे 100 मिली, वायगो 100, डेलिगेट 180 मिली एकरी, बॅराझाइड 300-350 मिली एकरी, सिमोडियास 240 मिली एकरी, कॅथोरा 250 मिली, 200 लिटर पाणी, इव्हिसेंट 24 ग्रॅम. असे भरपूर तुम्ही अजून भरपूर मॉलिक्यूल आहे. सर्व मॉलिक्यूल वापरून चांगले, पण माझी अळी नियंत्रणात येत नाही. मित्रांनो,
ज्या शेतकऱ्यांची अळाई चांगली मॉलिक्यूल वापरून नियंत्रणात येत नाही त्यांनी पहिली कामगती करायची आहे, बुरशीनाशकांचा कीटकनाशकासोबत बुरशीनाशकांचा वापर थांबवून द्यायचा आहे लगेच. तुम्हाला कीटकनाशकासोबत बुरशीनाशकांचा वापर करायचा नाही. तुम्ही जर बुरशीनाशकं जर घेतली तर कितीही चांगली कीटकनाशक वापरली तर तुम्हाला त्या कीटकनाशकांचा वापर रिझल्ट येणार नाही. तर मग आता याच्यासोबत आपण काय वापरू शकतो की मला चांगल्या प्रकारे रिझल्ट येण्यासाठी? मित्रांनो, यामधलं कुठलंही कीटकनाशक घ्या, कुठलंही, अक्षरशः इव्हन तुमचं जे ग्रासिया येत असतं, इव्हन कुठलंही कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता. शिनवा झालं, ग्रासिया, सेमी, कुठलंही कीटकनाशक. याच्याबरोबर फक्त तुम्हाला बेस्ट रिझल्ट येण्यासाठी जो काही घरामध्ये किंवा किराणा दुकानामध्ये देवाला जाळायचा जो कापूर येत असतो, तो कापूर 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम तुम्हाला घ्यायचा आहे. याच्यामध्ये घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचाच. जर बेस्ट तुम्हाला जर कीटकनाशकांचे रिझल्ट पाहिजे असतील, अळाईसाठी म्हणतोय, पांढरी माशी, थ्रिप्स, तुडतुड्या याच्यासाठी मी म्हणत नाही, त्या प्रॅक्टिसेस करून बघितलेल्या आहे. कापराचा त्याला काही फरक पडत नाही. अळाईला स्मेल येतो त्याचा, आणि स्मेल आल्यानंतर अळी ही रिपेलंट होत असते. त्याच्यामुळे तुम्हाला इथे कापूर तुम्हाला याचा इथे वापर करायचा आहे. त्यानंतर अजून सतत कंटिन्यू पाऊस चालू आहे. माझी अळई ही फळाच्या बाहेर आहे, फळाच्या बाहेर निम्मी अळई आहे, निम्मी अळई फळाच्या आतमध्ये आहे. तर मी कशा स्वरूपामध्ये त्या अळीला नियंत्रणात आणू की सर मला ती लवकर अळी नियंत्रणात येईल? लक्षात घ्या, व्हर्टिसिलियम, बिव्हेरिया आणि मेटारायझा या 3 प्रकारच्या बुरशी आहेत. त्याच्यामध्ये व्हर्टिसिलियम जी आहे ही पांढरी माशी, थ्रिप्स आणि अदर इन्सेक्ट आहे, सकिंग पेस्ट, त्याला नियंत्रित आणलं. बिव्हेरिया बॅसियाना जी आहे ती अळीला जवळपास थोड्याफार प्रमाणामध्ये काम करते. अळी जी आहे अळीला नियंत्रणात आणायचं काम करते, बऱ्याच थोड्या अळ्यांना. पण मेटारायझियम जी काही हुमणी, मिलीबग, अळई, मेटारायझियम नावाची जी काही बुरशी आहे, ही बुरशी, ह्या जी 3ही बुरशी आहे, ह्या त्या इन्सेक्टच्या बॉडीवरती सर्वायवल होत असतात. त्या इन्सेक्टच्या बॉडीवरती जगता आणि त्या इन्सेक्टला किल करण्याचं काम करत असतात. तर मार्केटमध्ये म्हणजे बऱ्याचशा चांगल्या प्रकारच्या आहे, म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचे घेऊ शकता, हरकत नाही. पण मी माझ्या फील्डमध्ये जी येत असते मार्केटमध्ये, डॉक्टर बॅक्टॉल्स VBM 4K 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम. याच्यातलं कुठलंही इन्सेक्टिसाईड घ्या तुम्ही, कुठलंही कापूर जरी घेतला प्लस तुम्ही डॉक्टर बॅक्टर्स VBM 4K, म्हणजे डॉक्टर बॅक्टर्स VBM 4K, तुम्ही कुठल्याही इन्सेक्टिसाईड तुम्हाला घ्यायचं आहे हेच डॉक्टर बॅक्टर्स VBM 4K नावाने. 4K ज्या येत असतात त्या सुंदर त्यांचे रिझल्ट. तर त्याचा वापर तुम्हाला इथं करायचा आहे. फक्त VBM 4K घेताना एक लक्षात ठेवायची, व्हर्टिबिव्हिरिया मेटारायझा, डॉक्टर बॅक्टोज नावाच्याच तुम्हाला घ्यायच्या आहे. पण लक्षात घ्या, ह्या कीटकनाशकांमध्ये जर तुम्ही VBM 4K टाकत असाल तर तिथे तुम्हाला बुरशीनाशकांचा वापर करायचा नाही, कारण ह्या 3ही पण आहे बुरशा. जर तुम्ही बुरशीनाशकांचा वापर जर केला तर जे काही तुम्ही बुरशीनाशकामध्ये ज्यावेळेस टाकशाल त्यावेळेस ही जगणार नाही. ही 4K टेक्नॉलॉजी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही पाण्यामध्ये टाकशाल, पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्या ज्या बॅक्टेरियात आहे त्या बॅक्टेरियाला फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन भेटल्यानंतर त्या लगेच डेव्हलप होत्या, त्यांचा स्पोर काउंट चांगला आहे. त्याच्यामुळे कुठल्याही इन्सेक्टिसाईड बरोबर तुम्ही घेऊ शकता, त्या किल्ड होणार नाही. फक्त लक्षात घ्या, EC फॉर्म्युलेशनमध्ये याचा वापर करायचा नाही, म्हणजे काईटमध्ये चालणार नाही. सुपरफोपेक्स जे येत असतं, प्रोफेनोपास सायपरमिथिन, पोलेट्रिन्सी नावाने येत असतं, त्याच्यामध्ये चालणार नाही. किरोक्रॉनमध्ये चालणार नाही, हमलामध्ये चालणार नाही, प्रोफेनोपास जे आहे त्याच्यामध्ये चालणार नाही, कराटेमध्ये चालणार नाही. EC फॉर्म्युलेशनमध्ये ह्या बॅक्टेरिया सर्वायव्हल होत नाही. इमर्सी फायबर कॉन्सन्ट्रेटमध्ये सर्वायव्हल होत नाही, हायली कॉन्सन्ट्रेट असतात त्याच्यामध्ये सर्वायव्हल होत नाही. आता याच्यामध्ये फक्त एक मिनिट बघून घ्या तुम्ही. SC फॉर्म्युलेशन, EC काईटमध्ये चालणार नाही, वायगो SC, मिलिएट SC, बॅराझोल SC, सिनोडियास SC, पॅथोरा SC, इव्हिसेंट काहीच अडचण नाही. यामध्ये फक्त काईट हा जो आहे याच्यामध्ये तुम्हाला चालणार नाही. बाकी कुठल्याही स्वरूपाचं जे काही कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये घेऊ शकता. जर तुम्ही नवीन फॉर्म्युलेशनचं कीटकनाशक किंवा हे सोडून जर कीटकनाशक वापरत असाल तर त्याच्यात बघून घ्यायचं EC फॉर्म्युलेशनचं कीटकनाशक नाही राहते आणि त्याच्यामध्ये VBMचा वापर करायचा. पण लक्षात घ्या, VBM तुम्हाला
वापरत असताना 4K डॉक्टर बॅक्टोज विबियम 4Kचाच वापर करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट येतील. तर मार्केटमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या बॅक्टेरिया आहे आणि त्याचे रिझल्ट भेटतील त्याची गॅरंटी आपण घेऊ शकत नाही. याचा रिझल्ट मी स्वतः बघितलेला आहे, माझ्या स्वतःच्या फील्डमध्ये वापरतो, मी रिकमेंडेशन करतो, त्याच्यामुळे चांगले हरकत नाही, याचा वापर करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितली त्याच्यामुळे तुमचे मनापासून आभार. आता टोमॅटो शेतीमध्येच नाही, इव्हन तुमचे भाजीपाला पिकामध्ये तुमचे वेलवर्गीय झाले, ग्रेप्स फार्मिंग, पोमोग्रॅनेट किंवा इतर सर्व जे काही भाजीपाला पिके, द्राक्ष पिके किंवा फळबागा पिके आहेत, त्यामध्ये तुम्ही आमच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. मित्रांनो, मी स्वतः शेड्यूल प्रिपेअर करून देत असतो, ते पण स्टेज वाईज. माझी काही मोठी टीम नाही, मी स्वतःच शेड्यूल प्रिपेअर करून देत असतो. आणि मुळात त्या प्लॉटची परिस्थिती कशी आहे, त्या प्लॉटच्या परिस्थितीनुसार फोटोवरून जेवढे ऑब्झर्वेशन लक्षात येईल त्याच्यावरून प्लॉटला जे काही रिकमेंडेशन खरंच गरजेचं आहे ते रिकमेंडेशन देत असतो. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली त्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून आभार. चला तर मग, धन्यवाद. अळीसाठी अजून एक गोष्ट सांगायची राहिली. येणाऱ्या, आज तारीख आहे साधारणपणे 21, आत्ता बराच वेळ झालेला आहे, एक 12:30 वाजून गेलेली आहे, रात्रीची वेळ आहे. येणाऱ्या पुढील जी काही 24 ऑगस्ट 2025 ते 26, 27, 28, 30पर्यंत ढोबळमान आहे, लक्षात ठेवा. या कालावधीमध्ये अळीचा प्रादुर्भाव हा वाढणार आहे. पाऊस जर उघडला तर पावसाचा ज्या काही वेदर कंडिशन आहे त्याच्यावरून असं लक्षात येते की पाऊस सहसा उघडणार नाही, एक पुढील 24 ते 25 तारखेपर्यंत ते उघडणार नाही. तर त्या कंडिशनमध्ये जर उघड बघून कमी 2 तासाची जरी उघड भेटली तर याच्यामधलं कुठलंही चांगलं कॉम्बिनेशन तुम्ही वापरून स्प्रे करून घ्या, जेणेकरून अळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती वाढणार नाही. कारण मी प्रत्येक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला म्हणत असतो, आपल्याला टोमॅटो शेतीमध्ये पानं विकायला न्यायची नाही, आपल्याला फळ विकायला न्यायचं आहे. आणि जर फळच खराब असेल तर तिथे मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान होत असतं, ती काळजी घ्या. जे काही टोमॅटोचा हा सीझन आहे तो सर्वांना चांगला जाऊ, सगळ्यांना बाजारभाव चांगले भेटो, हिची शेवटची प्रार्थना करतो. धन्यवाद.